तुम्ही लोक ना आता ट्रेन झालात. एक काम करा, मी तुम्हाला जी सगळी सांगितली ते कामं केली आहेत ना. हा, आणि ती लिस्ट तयार आहे ना. अरे मग शोधा ती. हा, दामूच्या ड्रॉवर मध्ये बघा, त्यात असेल लिस्ट. ओके, चल भेटू आपण. हा, मग बोलू. बाय. अगं बस ना. तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे. म्हणजे मी आणि शिर्या आता. अच्छा, म्हणजे शिर्या नाव आहे का त्याचं? शिरीष आहे, मी लाडाने शिर्या म्हणते त्याला. गुड. तर तुझ्या आणि शिर्याच्या लग्नाची तयारी झाली आहे ऑलमोस्ट. झालीये? कोणी केली तयारी? कुणी म्हणजे पुनर्वसू पंत सचिवन. तुझं लग्न आळंदीत लावणार आहोत आपण. पण मग लग्नासाठी लागणारं सगळं सामान वगैरे? अगं काळजी करू नकोस, सगळं सामान घेऊन माझे मित्र आळंदीला येतील आणि तुझं लग्न लागलं की तू तुझ्या घरी परत जायचं. म्हणजे? अगं काळजी करू नकोस, तुझं लग्न आपण रीतसर वैदिक पद्धतीने लावणार आहोत आणि त्याचे भरपूर फोटो सुद्धा काढणार. फोटो? फोटो काढायला लागणारच, लग्न झाल्याचा पुरावा म्हणून. पण घरी का जायचंय मग परत? कसं आहे की तुझं लग्न रजिस्टर होईपर्यंत रिस्क नाही घेऊ शकत आपण, आणि त्यात तुझे बाबा वकील आहेत. कायद्यातल्या सगळ्या पळवाटा माहिती असतील त्यांना. ते आहेच. म्हणूनच तुमचं लग्न रजिस्टर करायचं आणि रजिस्ट्रार कडून तारीख घ्यायची लग्नाची. बर मग ते कोण करेल? मी आहे ना, आपली सगळी गँग लावली आहे मी कामात. एकदा जाऊन तुम्ही कोर्टामध्ये सह्या केल्या की दुनिया की कोई भी ताकद तुम्ही जुदा नहीं कर सकते. हा, पण एक करायचं. काय? लग्न रजिस्टर झालं की गायब व्हायचं काही दिवसांसाठी, चालेल. इनफॅक्ट काही महिन्यांसाठी. चालेल. आणि देवसाखरीत तर दिसूच नकोस, कारण बहुतेक वेळा तुझे बाबा आता तिथेच असतात. हो.